दिल्लीतला स्फोट केंद्र सरकारकडून दहशतवादी हल्ला घोषित करण्यात आलाय। कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय। सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये स्फोटातील मृतांना श्रद्धांजली देखील वाहिण्यात आली आहे। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचा बैठकीमध्ये प्रस्ताव देखील पारित झालाय। दोषींना शोधून पीडित कुटुंबियांना न्याय देणार असं केंद्राकडून सांगण्यात आलंय। Country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले। मात्र अजूनही 300 किलो स्फोटक गायब असून शोध घेतला जातोय। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटक जमा करत होते अशी देखील एक माहिती समोर आलेली आहे। फरीदाबादमध्ये अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलला अटक करण्यात यंत्रणांना यश आलं असलं तरी त्यातल्या एकानं दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणला। अटक असलेल्या 4 डॉक्टरांच्या तपासात स्फोटकांबद्दल खळबळजनक माहिती समोर येते। 2900 किलो अमोनियम नायट्रेट हे डॉक्टर शिकवत असलेल्या अल फलाह युनिव्हर्सिटी आणि जवळपासच्या परिसरातून पोलिसांनी जप्त केलंय। तरीही 300 किलो स्फोटक गायब असल्याची माहिती समोर आली आहे। गायब असलेल्या 300 किलो स्फोटकांचा शोध सध्या यंत्रणा घेत आहे। अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूल मधले डॉक्टर मुजम्मेल आणि डॉक्टर आदिल हे 2 वर्षांपासून स्फोटक जमा करत होते। या स्फोटकांनी देशभर जैश-ए मोहम्मदसाठी स्फोट घडवण्याचा डॉक्टरांचा प्लॅन होता। उमरनं लाल रंगाची इको स्पोर्ट्स गाडीही हल्ल्यासाठी खरेदी केली होती। ही गाडीही आता पोलिसांनी जप्त केली आहे। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत यावेळेस माहिती असल्याची समोर येते। जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट घडवण्यात आल्याचंही बोललं जात आहे। तर तुर्की आणि अफगाणिस्तानमधून ते हँडलर्स डॉक्टर मॉड्यूल्सच्या संपर्कात होते आणि डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचंही उघडकीस आलेलं आहे। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून दिल्ली बॉम्बस्फोट। दिल्ली स्फोटाच्या तपासादरम्यान या स्फोटाचे हँडलर तुर्की आणि अफगाणिस्तानच्या नांगरहर पर्यंत असल्याचं समोर येतंय। तुर्की आणि अफगाणिस्तानमधून हे हँडलर्स डॉक्टर मॉड्यूल्सच्या संपर्कात होते। तुर्की आणि अफगाणिस्तानच्या हँडलर्सने या डॉक्टर मॉड्यूल्ससोबत एक टेलिग्राम ग्रुप बनवला होता। या टेलिग्राम ग्रुपवरून ते एकमेकांच्या संपर्कात होते। या टेलिग्राम ग्रुपवरच ते प्लॅन बनवत होते। डॉक्टर उमर नबी पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं देखील समोर आलंय। या 5 डॉक्टरांच्या मॉड्यूलमध्ये डॉक्टर उमर हा सर्वात जहाल होता। तो नेहमी देशभर स्फोट घडवण्याची भाषा करत होता। या प्रकरणात अटक असलेल्या डॉक्टर शाहीननं ही माहिती पोलिसांना दिली आहे। प्राथमिक तपासातून जैश-ए मोहम्मदचं बहावलपूरचं हेडक्वार्टर ऑपरेशन सिंदूर दरम्यान उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी दिल्लीत स्फोट घडवण्यात आला। डॉक्टर उमर नबीनं दिल्लीमध्ये आत्मघाती स्फोट घडवून आणला। जम्मू काश्मीर पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यातून उमर नबी यापूर्वी पळाला होता।